सरकारच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चुकीचं असं हे पसरवतात। त्यामुळे अशा लोकांना कुठेतरी निश्चित प्रकारे केलं पाहिजे। कृषी संघातून शेतकऱ्याला पण मदत करतोच। या दोन्ही योजनेचा जर मिळून जर आपण जर हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे। तर या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना या दोन योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना मदत करण्यात येत आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मोठी रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। पण पहा याच भाषणामध्ये त्यांनी म्हणजेच कृषी मंत्र्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो राहिलेला आहे असं सांगितलेलं आहे। आता हा राहिलेला हप्ता नेमका लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हे सर्व शेतकरी बांधव वाट पाहत आहेत। परंतु पहा आता अशी माहिती समोर येत आहे आणि या माहितीनुसार नमोचा जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे। ऑफिशियल माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। पहा शक्यता आहे आषाढी एकादशीच्या निमित्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त पाहून या योजनेचा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे राज्य सरकारचा। पाहू नमोचा हप्ता कधी जमा होतो। कृषी मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे नमो शेतकरीचा हप्ता राहिलेला आहे, पण हा नेमका कधी जमा होणार या संदर्भात स्पष्टता त्यांनी दिलेली नाही। पण त्यासाठी चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या चर्चा म्हणजे आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी आपल्याला काही दिवसाची वाट पाहावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे।